शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी हिंदी सक्तीच्या विरोधातील आंदोलनावर प्रतिक्रिया देताना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आज कोल्हापुरात उमटले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. यावेळी आमदार गायकवाड यांची प्रतिमा घोड्याच्या पायदळी तुडवत निषेध करण्यात आला. आंदोलकांनी राज्य सरकार आणि आमदार गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. युगपुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार गायकवाड यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा अद्दल घडवू असा इशारा जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिलाय. की हा मूर्ख हा शब्द तुम्ही तुमच्या आई बापासाठी वापरा, एकनाथ शिंदेसाठी वापरा. जर असा युगपुरुषांचा अपमान वारंवार यांच्याकडून होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी एक टकमक टोक होतं रायगडावर. त्या टोकाचं रहस्य असं होतं की स्वराज्यामध्ये जे गद्दार होते त्यांना त्या टोकावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वरून फेकून देत असेल. तर अगदी ती परिस्थिती यांनी आता राज्यामध्ये आणलेली आहे. हे गद्दार सेनेचे आमदार व ते स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे सरकार नेहमी युगपुरुषांचा अपमान करतात आणि अपमान करून झाल्यानंतर पुन्हा माफी मागतात. हे यांचं नाट्य अखंड महाराष्ट्र राज्यात कानाकोपऱ्यात पोचलेलं आहे. जर संजय गायकवाड यांनी चांगल्या पद्धतीनं अगदी संयमतेनं जर महाराष्ट्र राज्याची माफी मागितली नाही आणि जर यदा कदाचित त्यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा ठरला तर अगदी टकमक टोकासारखं कोल्हापूरची शिवसेना त्यांना अद्दल घडवून दाखवेल. आंदोलनात उत्तर विधानसभा संघटक विशाल देवकुळे, धनाजी दळवी, रघुनाथ टिपुगडे, राजेंद्र जाधव, शशी बिडकर, बंडा लोंढे, रवींद्र चौगुले, दीपक गौड, दिलीप देसाई, दीपाली शिंदे, पूनम फडतरे, माधुरी जाधव, सागर साळोखे, योगेंद्र माने, तानाजी पाटील आदी सहभागी झाले होते.